मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मवियात नाराजी नाट्य। काँग्रेसनं विश्वासात न घेताच घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातल्या मतदार यादी घोळांचा पालकमंत्री शिरसाटांनीच वाचला पाडा। पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पुरावे। तातडीनं निपटारा करा, माणसं वाढवा, जागृती करा, शिरसाटांच्या सूचना। मनाला पटेल अशा योग्य उमेदवाराचाच प्रचार करणार, सलील देशमुख यांची रोखठोक भूमिका। स्वतःच्याच मतदारसंघामध्ये शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार, बळजबरीनं उमेदवार डोक्यावर बसवल्याची टीका। नाशिक तपोवन वादामध्ये अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंची उडी। एकही झाड तुटू देणार नाही, झाड तोडल्यास माफी नाही, सयाजी शिंदेंची गर्जना। कुंभमेळा मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचाही सल्ला। नाशिक मनपा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। साधुग्रामच्या जागेवर MISC हबसाठी 220 कोटींचं टेंडर काढल्यानं संताप व्यक्त। कुंभमेळ्याआधीच टेंडर काढल्यामुळे मनपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा उघड। 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची 70 लाखांना विक्री। जमिनीची आज किंमत शेकडो कोटींच्या घरात। गुन्हा दाखल करण्याचं सहाय्यक निबंधकांचं पत्र। कोल्हापुरातील CPR रुग्णालयामधल्या कार्यपद्धतीवरून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा संताप। वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आबिटकरांनी झापलं। संभाजीनगरातून अटक झालेली तोतया IAS कल्पना भागवतचा अफगाणी मित्रही चाळ्यात। स्वतःला केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून खुलेआम फिरत होता अशरफ खलील। 80 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांनंतर BMCचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील अखेर सक्तीच्या रजेवर। माझाच्या बातमीचा दणका, चौकशीत सत्य समोर येईल, महेश पाटलांचं स्पष्टीकरण। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राऊत एव्हेन्यू कोर्टामध्ये आज सुनावणी। सोनिया, राहुल गांधी, सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप। ईडीच्या चार्जशीटवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। A320 विमानांबाबत एअरबस कंपनीचा गंभीर अलर्ट। सोलर रेडिएशनचा धोका, फ्लाइट कंट्रोल डेटा करप्ट होण्याचा धोका। इंडिगो, एअर इंडिया, स्पाइस जेटच्या उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।